नमस्कार, मॅथ बाय पूजामध्ये तुमचं स्वागत आहे. आपण पाहणार आहोत आज 7th क्लासचा जो आपण चॅप्टर नंबर 1 आहे, ठीक आहे, तो आपण पाहणार आहोत, जो की आहे आपला जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन. आपल्याला काही जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन करावं लागणार आहे, त्याच्याबद्दलची आपण आज माहिती पाहणार आहोत. त्याच्यामधलं पहिला आहे आपला अँगल बायसेक्टर टॉपिक. हा पहिला टॉपिक आहे आपला, तर तो कसं करायचं चला पाहूया. ठीक आहे, एक मी इथं लाईन ड्रॉ करून घेते. ठीक आहे, इथं मी एक लाईन ड्रॉ करून घेतली, तुम्ही पाहू शकता. आता मला याच्या एखादा जर मी इथं अँगल बनवून घेत असेल तर डीच्या सहारे मी ते इथं अँगल घेते. तर मी घेते 40 अंशाचा कोन. ठीक आहे, आता हा 40 अंशाचा मी इथं कोन घेतला आहे, म्हणजे एक अँगल मी इथं तयार केलेला आहे. तर याला मी आता जोडून घेते. आता मला काय करायचं आहे, याचं आता बायसेक्टर करायचं. बायसेक्टर म्हणजे हा जो माझा इथं अँगल तयार झालेला आहे ना, हा वाला अँगल, या अँगलला मला 2 भागामध्ये डिवाईड करायचं, म्हणजे बायसेक्ट करायचं. ठीक आहे, तर ते मी कसं करणार, जे माझ्याकडे चॉप असेल, ठीक आहे, त्याच्यामध्ये मला 1 सेमीचं अंतर घ्यावं लागणार आहे. ठीक आहे, तुम्ही स्केल आणि याच्या सहाय्याने तुम्ही काय करायचं, 1 सेमीचं अंतर घेऊन घ्यायचं याच्यामध्ये. ठीक आहे, मी अंदाजे अंतर घेते. इथं याचं लोखंडी टोक मी या टोकावर ठेवणार. ठीक आहे, आणि 1 सेमीचा काय करणार, मी असा एक चाक मारून घेणार. ठीक आहे, इथं एक असा एक वर्तुळ मारून घेणार आहे. बनला आपला हा वर्तुळ, तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, हा वर्तुळ एक इथं टच झालेला आहे, दुसऱ्याला या बाजूवर टच झाले. चला तर याला पहिले आपण नाव देऊ, म्हणजे तुम्हाला आणखीन चांगल्या तऱ्हेने समजून जाईल. ठीक आहे, मी याला नाव दिलं ए, याला नाव दिलं बी, याला नाव दिलं सी. ठीक आहे, म्हणजे आपल्याकडे एक कोन तयार होत आहे, ए सी ए बी हा एक कोन तयार होत आहे. ठीक आहे, तर या कोनमध्ये आपल्याला कोन ए जो आहे त्याचं बायसेक्ट करायचं, त्याचा अँगल बायसेक्ट काढायचं आहे. त्यासाठी काय केलं, मी 1 सेमी जिथे लाईन ड्रॉ केली. आता ए सीवर जिथं हा पॉईंट टच झाला आहे आणि ए बीवर हा जिथं पॉईंट टच झाला आहे. ठीक आहे, परत तिथं मला काय करावं, की हा जो चॉप आहे तो चॉपमधलं अंतर इथं काय करायचं, वाढवून घ्यायचा आणि समोर परत एक असा एक चॉक मारायचा. ठीक आहे, अंतर न हलवता परत बी आणि ए बीवर जो पॉईंट आहे तिथं हा ठेवायचा, चॉप मारायचा आणि हा असं जॉईन करून घ्यायचा. तर मग पाहू शकता इथं आपला काय करायचं आहे, हा तिथं जॉईंट झालेला आहे, हा पॉईंट इथून पाहू शकता. तिथं आपल्याला दोन्ही जे आर्क आहे ते कनेक्ट झालेले आहे, जॉईंट झाले आहे. त्याला स्केलचे सहारे आपल्याला काय करायचं, असं जोडून घ्यायचं आहे. तुम्ही इथं पाहू शकता, याला आणि याला आपल्याला काय करायचं, असं स्केलच्या सहाय्याने असं आपल्याला याला जोडायचं आहे. ठीक आहे, असंच आपलं जोडल्यानंतर आपली ही जी लाईन तयार झाली हीच आहे आपली या अँगलची, म्हणजे कोणत्या अँगलची, मेजर ऑफ अँगल सी ए बीचं बायसेक्टर. ठीक आहे, जो आपला सी ए बी हा कोन आहे त्याचा हा अँगल बायसेक्टर आहे. याच्यातला आज आपला सेकंड टॉपिक आहे, तो आहे परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ लाईन सेगमेंट. ठीक आहे, त्याच्यासाठी आपण अगोदर एक लाईन सेगमेंट काढून घेऊया. ठीक आहे, इथं स्केलच्या सहाय्याने मी एक लाईन सेगमेंट काढणार आहे. इथं 5 सेमीचा मी एक लाईन सेगमेंट ड्रॉ करणार आहे. तर इथं मी 5 सेमीचा जो काही आहे लाईन सेगमेंट मी इथं ड्रॉ केलेला आहे, हा 5 सेमीचा लाईन सेगमेंट आहे. ठीक आहे, याला नाव देते मी ए आणि बी. ठीक आहे, या लाईन सेगमेंटला नाव दिलं मी ए आणि बी. ठीक आहे, आता या लाईन सेगमेंटचं काय करायचं आहे, मला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचं आहे. आता परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायसाठी परत मला चॉप लागणार आहे. ठीक आहे, आता हा जो चॉप आहे, ठीक आहे, आणि आपला हा जो संपूर्ण लाईन सेगमेंट आहे, ठीक आहे, तर या लाईन सेगमेंटचा जो काही अर्धा अंतर असेल त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त अंतर तुम्हाला या चॉपचं मध्ये तुम्हाला मोजून घ्यावं लागणार आहे. जसं तुम्ही इथं पाहू शकता, इथं जो अर्धा पॉईंट आहे त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त अंतर मी घेतलेलं आहे आपल्या या चॉपमध्ये. आता याचं आपल्याला काय करायचं, वरच्या बाजूला एक आर्क कट करायची आणि परत खालच्या बाजूला एक आर्क करायची. म्हणजे ए पॉईंटवर तुमचा लोखंडी टोक असल्यानंतर वरच्या बाजूला एक आर्क कट करायची, ड्रॉ करायची, खालच्या बाजूला सुद्धा करायची. परत हे अंतर न हलू देता हा जो पॉईंट आहे तो तुम्हाला आता बीवर ठेवायचा आहे. बीवर ठेवल्यानंतर सुद्धा परत वर च्या साईडला एक आर्क मारायचं, परत खालच्या बाजूला एक आर्क मारायची. आता हे जे दोन्ही आर्क मिळाले, ठीक आहे, जिथे हे दोन्ही आर्क जॉईन झालेले आहे त्याला काय करायचं, स्केलच्या सहारे आता जोडून घ्यायचं आहे आपल्याला. ठीक आहे, म्हणजे इथं दोन्ही पॉईंट जे इथं आपले टच होत आहे, इथं आणि इथे. ठीक आहे, यांना आपल्याला काय करायचं, स्केलच्या सहारे असं आपल्याला जोडून घ्यायचं आहे. हाच आहे आपल्या एखाद्या लाईन सेगमेंटचा परपेंडिक्युलर बायसेक्टर. अशा प्रकारे काय करायचं, आपल्याला लाईनचा जो आहे परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचं आहे. ठीक आहे, तर आता आपण पाहणार आहोत आपला तिसरा मुद्दा, जो की आहे आपला द प्रॉपर्टी ऑफ द अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल. म्हणजे ट्रायंगल काढल्यानंतर त्याचा अँगल बायसेक्टर कसं काढायचं तो मुद्दा आपण पाहणार आहोत. तर ही आहे आपली तिसरी प्रॉपर्टी, जी की आहे आपली द प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल. एक ट्रायंगल मी काढलं आहे. आता याच्यात जे तिन्ही कोन आहे आपल्याला इथं दिसत आहे, या तिन्ही कोनाचं काय काढायचं आहे, मला अँगल बायसेक्टर काढायचं आहे. त्याच्या अगोदर आपण याला नाव देऊ ए बी सी. तर हा जो ए बी सी ट्रायंगल आहे त्याचा कोन ए, कोन बी, कोन सी या तिघांचं मला काय करायचं आहे, आता अँगल बायसेक्टर काढायचं आहे. तर परत मी काय करणार, माझा जो चॉप आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये मी 1 सेमीचं अंतर घेणार, की 1 सेमीचं अंतर घेतल्यानंतर माझा लोखंडी टोक बीवर असेल आणि मी समोर एक काय करणार, अशी कसं छोटंसं आर्क बनवून घेणार. ठीक आहे, आता ही आर्क बनवली आहे, ही सेम आर्क मला काय करायची आता, तिन्ही कॉर्नर जे आहे आपले, ठीक आहे, म्हणजे ए कोन आहे त्या एक कोन सुद्धासाठी बनवायचं आणि सी कोनसाठी सुद्धा बनवायचं. इथं मी सध्या आता ए साठी बनवत आहे. ठीक आहे, म्हणजे 1 सेमीचं तिन्ही जे कोन आहे आपल्या त्या तिन्ही कोना
कोणाला 1 सेमीचं अंतरचे इथं आर्क बनवलेला आहे. आता हा जो 1 सेमीचं अंतर आहे मी थोडंसं वाढवून घेणार आहे. ठीक आहे, आता 1 सेमीचं अंतर मी इथं वाढवलेलं आहे. आता हा जो माझा बी पॉईंट आहे, ठीक आहे, बीचा जो आर्क काढलेला आहे त्याच्या या बाजूला जो टच झालेला आर्क आहे, ठीक आहे, त्याच्यावर मी लोखंडी टोक ठेवणार आणि समोर एक छोटा आर्क मारणार. परत आता इथे इकडल्या बाजूला ठेवणार आणि त्याच्यासमोर सुद्धा परत एक आर्क मारणार. ठीक आहे, इथं पाहू शकता तुम्ही हा पॉईंट मला इथं मिळालेला आहे. तर हा पॉईंट आणि बी पॉईंट मी स्केल जे असेल माझ्याकडे त्याच्या सहाय्याला जोडून घेणार आहे. तो असणार आहे आपला कोन बीचा अँगल बायसेक्टर. ठीक आहे, हा झाला कोन बीचा अँगल बायसेक्टर. आता सेम चॉपच्या मदतीने मला कोन सीचा अँगल बायसेक्टर करायचा आहे. ठीक आहे, तर सीची जो आपल्या दोन बाजू आहे, ठीक आहे, म्हणजे कोणती ए सी आणि ए बी याच्यातलं कोणत्या एका बाजूवर सर्वप्रथम तुम्ही आर्क ठेवू शकता. मी ए सीवर ठेवत आहे. ठीक आहे, ए सीवर हा माझा जो आर्क काढलेला आहे त्याच्या लोखंडी टोक इथं ठेवला मी. समोर एक आर्क मारली. ठीक आहे, परत इकडल्या बाजूच्या याच्यावर ठेवले म्हणजे बी सी बाजूवर ठेवल्यानंतर परत मी एक इथं आर्क मार्क केली, कट केली. ठीक आहे, म्हणजे ड्रॉ केली. त्याच्यानंतर मला इथे एक पॉईंट मिळत आहे. हा पॉईंट आणि सी पॉईंट मला काय करायचं आहे, स्केलच्या याच्या मदतीनं जोडून घ्यायचं आहे. इथं पाहू शकता मी स्केलच्या मदतीनं हा पॉईंट परत जोडून घेत आहे. सेम प्रोसिजर आपल्याला आता ए साठी सुद्धा करायची आहे. ठीक आहे, परत आपल्याला आपला चॉप घ्यायचा आहे. एच्या याचा हा जो आर्क कट केला होता आपण त्याचा या आर्कवर हा लोखंडी टोक ठेवायचा. ठीक आहे, एचा जो पॉईंट जो आपण कट केला होता त्याच्या याच्यावर आपण लोखंडी टोक ठेवणार. समोर आपण एक आर्क करणार. त्याच्यानंतर एचा जो दुसरा आर्क होता त्याच्या ज्याच्यावर आपण इथं लोखंडी टोक ठेवणार. परत आपण आर्क कट करणार. ठीक आहे, इथं पाहू शकता तुम्ही इथं आपल्याला परत एक पॉईंट मिळालेला आहे. इंटरसेक्ट होऊन दोन आर्क याला सुद्धा ए पॉईंटसोबत आपल्याला कनेक्ट करून घ्यायचं आहे, याला जोडून घ्यायचं आहे. हेच आहे आपला कोन एचं कोन बायसेक्टर म्हणजेच अँगल बायसेक्टर. आता पाहू शकता आपलं हे तिन्ही कोन जे आहे ते आतमधल्या बाजूला इथं टच झालेलं आहे. ठीक आहे, तर आता हे जे आतमधल्या बाजूला झाले यांना कॉनकरस म्हणतात. ठीक आहे, याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला 10 क्लासमध्ये पाहू शकता याच्या साहाय्याने तुम्ही इन सर्कल आणि आउट सर्कल असे तुम्हाला ट्राय करायचं असतं. ठीक आहे, इन सर्कल हा आपल्याला कोन बायसेक्टर ड्रॉ केल्यानंतर काढायचा होतो आणि आउट सर्कल हा आपल्याला जो आहे आपला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढल्यानंतर काढायचा असतो. ठीक आहे, हा याचा करिक्युलम पॉईंट आहे. ठीक आहे, तर म्हणजे हा जो पॉईंट आहे तिन्ही याचा बायसेक्टरचा हा जो इथं मीट होत आहे. ठीक आहे, याला आपण आय या अक्षरांनी आपण काय करू शकतो, दाखवत असतो. आय अक्षर हा आपल्याला वापरायचा, याचा इंडिकेट करायचा हा पॉईंट दाखवताना. आणि हा कुठे येत आहे, तिन्ही बायसेक्टरचा पॉईंट हा सेंटरमध्ये येत आहे. आपल्या जो काही ट्रायंगल आहे ट्रायंगलच्या मधोमध हा येत आहे. प्रत्येक ट्रायंगलसाठी हा वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा येऊ शकतो पॉईंट. ठीक आहे, म्हणजे ॲक्यूट अँगल त्याच्यानंतर ॲप्ट्यूट अँगल त्याच्यानंतर राईट अँगल ट्रायंगल ह्या तिन्ही ट्रायंगलसाठी हा पॉईंट वेगवेगळा येऊ शकतो. प्रॉपर्टी क्रमांक 34. ठीक आहे, जी की आहे आपल्याला द प्रॉपर्टी ऑफ द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ साईड ऑफ अ ट्रायंगल. ठीक आहे, आपला ट्रायंगल आहे. ठीक आहे, जर असेल हा पी क्यू आर, तर ह्या ज्या ट्रायंगल पी क्यू आरच्या सगळ्या बाजू आहे. ठीक आहे, म्हणजे पी क्यू आर आणि पी आर यांचं काय करायचं आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर. जसं आपण लाईन सेगमेंटचं परपेंडिक्युलर बायसेक्टर काढतो तसंच आपल्याला ट्रायंगलचं बायसेक्टर काढायचं आहे, म्हणजे त्यांच्या ट्रायंगलच्या साईडचं बायसेक्टर काढायचं आहे. काय करावं लागणार आहे, आपल्याला चॉप घ्यावं लागणार आहे. आपली ही जी खालची साईड आहे क्यू आर, ठीक आहे, याचं अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्त अंतर आपल्याला चॉपमध्ये घ्यावं लागणार आहे. तसं तुम्ही इथं पाहू शकता. ठीक आहे, एक आर्क म्हणजे तुम्हाला वरच्या बाजूनं ड्रॉ करायची, एक आर्क परत तुम्हाला खालच्या बाजूने ड्रॉ करायची. परत तुम्हाला हा जो लोखंडी टोक आहे तो आता आरवर ठेवायचा आहे, कारण की आपण जो लाईन सेगमेंट आहे क्यू आर त्याच्यासाठी परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायला आहे म्हणून आर्क वरच्या बाजूला मारायची आणि एक आर्क खालच्या बाजूला मारायची. आधी तर पाहू शकता आपल्याला जॉईंट झालेले 2 आर्क मिळालेले आहे. तर यांना आता स्केलच्या सहारे काय करायचं, आपण जोडून घ्यायचं आहे. इथं पाहू शकता आपण इथं याला आता जोडलेलं आहे. ठीक आहे, हे झालं आपलं जे सेगमेंट होतं क्यू आर याच्यासाठी परपेंडिक्युलर बायसेक्टर. आता आपण दुसरं जे आहे ते आहे पी क्यू याच्यासाठी आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर काढणार आहोत. ठीक आहे, परत आपल्याला जे आपण जे साईड घेतलेली आहे त्या साईडचं अर्ध्यापेक्षा जास्त अंतर आपल्याला याच्यामध्ये घ्यायचं आहे आणि एक आर्क आपल्याला इकडल्या बाजूला म्हणजे त्या ट्रायंगलच्या आतमध्ये आणि एक आर्क ट्रायंगलच्या बाहेर आपल्याला मारायची आहे. ठीक आहे, परत हाच कोन आपल्याला पीवर ठेवायचा आहे. ठीक आहे, पीवर ठेवल्यानंतर आर्क आपल्याला जी बाहेरच्या बाजूला मारली होती त्याच्यामध्ये घ्यायची आहे. त्याच्यानंतर ट्रायंगलच्या आतमध्ये जी केली होती आपण ती पाय इथं जॉईन नाही झाली तर परत मग क्यूवर ठेवायचं आणि याला आपण काय करायचं पूर्णतः असं जॉईन करून घ्यायचं. ठीक आहे, इथं पाहू शकता आपल्याला आता इथं 2 पॉईंट मिळाले, हा आणि हा पॉईंट. याला काय करायचं आहे आपल्याला स्केलच्या सहाऱ्याने आता जोडून घ्यायचं आहे, ज्याच्यामुळे आपला जो सेगमेंट होता क्यू पी याचा हा परपेंडिक्युलर बायसेक्टर हा असणार आहे. ठीक आहे, याला आता व्यवस्थित आता स्केलच्या सहारे स्केलच्या मदतीनं असं जोडून घ्यायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, हा झाला आपला जो सेगमेंट होता, बाजू होती पी क्यू त्याचं परपेंडिक्युलर बायसेक्टर. आता राहिला आपला फक्त पी आणि आरचं. पी आणि आरचं पण परपेंडिक्युलर बायसेक्टर सेम प्रोसिजरनी करणार आपण. अर्ध्यापेक्षा जास्त अंतर एक आर्क जी आहे आपल्याला जी काही सर्कलच्या म्हणजे जो आपला ट्रायंगल आहे ट्रायंगलच्या बाहेर आणि एक ट्रायंगलच्या आतमध्ये येणार. ठीक आहे, त्याच्यानंतर परत पॉईंट पीवर ठेवायचं,
एक जी आर्क आहे ती ट्रायंगलच्या आतमध्ये, ठीक आहे, एक आर्क आहे जी ट्रायंगलच्या बाहेर येणार. इथं पहा, इथं 2 पॉईंट आपल्याला जॉईन झालेले दिसतात. यांनासुद्धा परत आपल्याला स्केल घ्यायची आणि स्केलच्या मदतीने यांना आता आपल्याला जोडून घ्यायचं आहे, ठीक आहे. म्हणजे तिन्ही जे साईड आहे आपल्याला त्या तिन्ही साईडचं आपल्याला ट्रायंगलच्या परपेंडिक्युलर बायसेक्टर इथं आपल्याला मिळालेलं आहे, जसं तुम्ही आकृतीमध्ये आता पाहू शकता, ठीक आहे. आणि हा पहा, याचा जो पॉईंट जॉईन होत आहे, ठीक आहे, हा जो आहे करिक्युलम पॉईंट, याला C अक्षराने दाखवायचं असतं परपेंडिक्युलर बायसेक्टरचा. आणि याच्यावरून जो आहे तो आपल्याला आउटर, ठीक आहे, म्हणजे बाहेरच्या साईडनं बनणारा आपल्याला सर्कल काढायचं असतं. हे तुम्हाला 10th क्लासच्या जे वर्तुळ चॅप्टर आहे त्याच्यामध्ये याचा वापर करायचा असतो, ठीक आहे. ठीक आहे, आपल्याला कशाप्रकारे परपेंडिक्युलर बायसेक्टर काढल्यानंतर त्याचा जो इनर आणि आउटर असे 2 सर्कल असतात ते काढायचे असतात आपल्याला 10th क्लासमध्ये. तर हे त्याचाच हा प्रोसिजरचा काही वापर करायचा आहे तुम्हाला 10th क्लासमध्ये गेल्यानंतर. अशा प्रकारे होते आपल्या हे 4 प्रॉपर्टी आपल्याला जो जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन होता आपला पहिला धडा त्याच्यातला. आता आपण डायरेक्ट पाहणार आहोत याचा प्रॅक्टिस सेट 1. Practice set 1, question number 1. Draw a line segment of the line given below and draw their perpendicular bisector. हे ते तिने आपल्याला लेंथ दिले, सेगमेंट दिले, लाईन सेगमेंट त्यांचे ड्रॉ करून त्यांचं परपेंडिक्युलर बायसेक्टर करायचं आहे. पहिला दिला आहे आपल्याला 5.3, ठीक आहे. तर पहिले आपण 5.3चं लाईन सेगमेंट इथं ड्रॉ करून घेऊया, ठीक आहे. तर स्केलच्या मदतीने तुम्हाला 5.3चं लाईन सेगमेंट इथं ड्रॉ करायचं आहे तुम्हाला. हे आपण 5.3चं लाईन सेगमेंट इथं आपण ड्रॉ केलेलं आहे. आता याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर आपल्याला ड्रॉ करायचं आहे, ठीक आहे. तर परपेंडिक्युलर बायसेक्टरसाठी काय करतो आपण, जी आपण लाईन सेगमेंट आहे त्याच्या अर्ध्यापेक्षा काय घेतो, जास्त अंतर आपण चॉपमध्ये घेतो आणि त्याच्यासाठी एक वरच्या बाजूला आपण आर्क मारतो आणि एक खालच्या बाजूला आपण मारतो, ठीक आहे. म्हणजे आपण एक ड्रॉ करतो आर्क वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला. परत हा लोखंडी टोक ठेवून दुसऱ्या पॉईंटला ठेवायचा, ठीक आहे, लाईन सेगमेंटच्या, आणि वरच्या बाजूला आर्क ड्रॉ करायची आणि खालच्या बाजूला आर्क ड्रॉ करायची. आता हे पाहे जे आपल्याला दोन्ही पॉईंट इथं मिळालेले आहे यांना आपल्याला काय करायचं आहे, स्केलच्या सहाऱ्याने इथं आता आपण जोडून घेणार आहोत. हेच आहे आपल्या त्या लाईन सेगमेंटचं म्हणजे 5.3चं परपेंडिक्युलर बायसेक्टर, ठीक आहे. आता पहा, हा परपेंडिक्युलर बायसेक्टर झाला आहे तर कोणत्याही लाईन सेगमेंटवर ज्यावेळेस परपेंडिक्युलर बायसेक्टर तयार होतो तर तिथं आपल्याला जो कोन मिळतो तो असतो आपल्याला 90 डिग्रीचा कोन, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आता जर मी या लाईन सेगमेंटला नाव दिलं P आणि याला दिलं Q, ठीक आहे. काय नाव दिलं, P आणि Q, ठीक आहे. आणि हा जो आपला परपेंडिक्युलर बायसेक्टर लाईन सेगमेंटला टच होत आहे याला नाव दिलं मी M. काय नाव दिलं, M. तर याच्यामध्ये लेंथ ऑफ जी आपली PM असते, ठीक आहे, ती तेवढीच राहणार जेवढी की आपली लेंथ ऑफ कशाची असणार आहे, MQ ची. म्हणजे ह्या दोन्ही ज्या लेंथ असतात ही आणि ही लेंथ ही इक्वल असते, सारखी असते, कारण की परपेंडिक्युलर काय करतो, या लाईन सेगमेंटला 2 समान भागामध्ये डिवाइड करतो. म्हणून या दोघांचं जे काही लेंथ असतं ती नेहमी सारखी असणार असते, ठीक आहे. आणि हा जो कोन आहे तो कितीचा असतो, आपला 90 अंशाचा असतो. चला पाहूया आता सेकंड लाईन सेगमेंट ड्रॉ करणार आहोत आपण. ती आहे आपल्याला दिलेली 6.7ची, ठीक आहे. ते मी 6.7चं लाईन सेगमेंट ड्रॉ करणार आहे इथं. हा 6, हा 5 आणि हा 6 आणि हा 7, ठीक आहे. तुम्हाला लाईन सेगमेंट ड्रॉ करताना व्यवस्थित नंबर घ्यायचा आहे, जेवढं पॉईंट आपल्याला दिलेलं असेल, ठीक आहे. ही झाली माझी लाईन सेगमेंट कंप्लीट 6.7 सेंटीमीटरची, ठीक आहे. आता ही 6.7 सेंटीमीटरची लाईन सेगमेंट आहे. परत मी याचं परपेंडिक्युलर बायसेक्टर कसं काढणार, तर याचं एका बाजूला म्हणजे याच्या कोणत्याही टोकाला मी लोखंडी टोक ठेवणार चॉपचं आणि याच्या अर्ध्यापेक्षा अंतर मी याचं काउंट करून घेणार. तुम्ही पाहू शकता इथं अर्ध्यापेक्षा अंतर आलेलं आहे याच्यामध्ये, ठीक आहे. आता एक आर्क मी वरच्या बाजूने ड्रॉ करणार, एक आर्क मी खालच्या बाजूने ड्रॉ करणार. परत हा अंतर न हलवता, या अंतरला बिलकुल हलू द्यायचं नाही, हलवलं तर तुमचं परपेंडिक्युलर बायसेक्टर चुकू शकतो. तर दुसऱ्या टोकावर ठेवून याचं मी आर्क पुन्हा वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला ड्रॉ करू शकतो. पहा, खाली टच झाले पण वरच्या बाजूला टच झाले नाही, म्हणून मी परत या बाजूला म्हणजे या साईडला मी आर्कवर ठेवून याला जे कनेक्ट करून पूर्णतः कंप्लीट करून घेणार. आता पहा, इथं आपले दोन्ही आर्क कनेक्ट झालेले आपल्याला मिळालेले पॉईंट हा आणि हा पॉईंट मी काय करणार आहे, जोडून घेणार आहे. आणि हा जोडल्यानंतर जी रेषा तयार होणार आहे तीच असणार आहे आपल्या सेकंड जी लाईन सेगमेंट दिली आहे 6.7 त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर, ठीक आहे. आता थर्डमध्ये दिलेलं आहे आपल्याला 3.8चं लाईन सेगमेंट, ठीक आहे. ती मी 3.8चं लाईन सेगमेंट इथं ड्रॉ करून घेते, ठीक आहे. हा माझा 3 आहे, हा माझा 5 आहे. त्याच्यानंतर 3 लाईन्स 1 2 3, ठीक आहे. ही ते त्याच्यानंतर मी इथं लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे, ठीक आहे. ही माझी लाईन घेतली मी इथं 3.8 सेंटीमीटरची मी इथं लाईन घेतली आहे. आता याचं परपेंडिक्युलर बायसेक्टर मला ड्रॉप करायसाठी कशाची जरूरत पडणार आहे, मला माझ्या चॉपची जरूरत पडणार आहे, ठीक आहे. आता याच्यामध्ये मला जो आपला लाईन सेगमेंट आहे त्याच्या अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्त अंतर जसं पाहू शकता तुम्ही इथं मी घेतलेलं आहे. परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करताना आपल्याला त्याच पद्धतीचा वापर करायचा आहे. जे काही लाईन सेगमेंट असेल त्याच्या अर्ध्यापेक्षा अंतर जास्त घ्यायचं आहे. एक आर्क वरच्या बाजूने ड्रॉ करायची, एक आर्क खालच्या बाजूने ड्रॉ करायची. तो अंतर न हलवता आपल्या लाईन सेगमेंटच्या दुसऱ्या टोकावर त्याला ठेवून परत एक आर्क वरच्या बाजूने, एक आर्क खालच्या बाजूने ड्रॉ करायची. आता ह्या ज्या दोन्ही आर्क इथं मिळालेले आहेत त्यांना मी आता जोडून घेणार आहे, ठीक आहे. इथं मी आता हिला आर्क मिळाली मी तिला याला जोडलं आहे. ही झाली माझी 3.8ची जे काही लाईन सेगमेंट होतं
त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर. हा झाला आपला क्वेश्चन नंबर फर्स्ट, तिन्ही लाईन सेगमेंट आणि त्याचे परपेंडिक्युलर बायसेक्टर. आता पाहूया क्वेश्चन नंबर सेकंड. पाहू शकता क्वेश्चन नंबर सेकंड मी इथे लिहिलं आहे, ड्रॉ अँगल ऑफ द मेजर गिवन बिलो अँड ड्रॉ देअर बायसेक्टर. आपल्याला जे अँगल दिलेलं आहे ते ड्रॉ करायचे आणि त्यांचा अँगल बायसेक्टर काढायचं आहे. तर चला तर पहिलं आपण काढूया. जे बेस आहे ते आपल्या मनाने घ्यायचं आहे आपल्याला. ठीक आहे, तर मी इथं 5 सेंटीमीटरचा बेस घेणार आहे. ठीक आहे, तर तुम्ही तुमच्या मनाने घेऊ शकता किंवा 5 सेंटीमीटरचा सुद्धा घेऊ शकता. ठीक आहे, तर मी बेस 5 सेंटीमीटरचा घेतलेला आहे. ठीक आहे, आता याचं मला अँगल घ्यायचं आहे 105 म्हणजे 105 मला इथं अँगल घ्यायचं आहे. ठीक आहे, तर मी इथे डी ठेवली. आता डी ठेवल्यानंतर तुम्हाला माहीत असेल आपल्याला काउंटडाऊन कुठून सुरू करायचं. आता या साईडनं माझ्या लाईन येत आहे म्हणून इकडल्या झिरोने मी काउंटडाऊन करणार आणि जी डी जर मी या टोकावर ठेवत असेल, ठीक आहे, तुम्ही इथं पाहू शकता, तर या साईडला हा जो झिरो असेल त्या साईडने मला काय करायचं आहे, डीमध्ये काउंटिंग करायची असते, डीमध्ये अँगल घेताना. ठीक आहे, तर मी या बाजूनेच त्या डी ठेवणार आहे. ठीक आहे, तुम्ही कोणत्याही बाजूने ठेवू शकता, दोन्ही बाजूने तुम्ही अँगल काढले तरी चालतं. ठीक आहे, तर मी या बाजूने आता काउंटिंग करत जाणार आहे. 0 10 20 30 40 50 60. ठीक आहे, आपला हा 100च्या नंतर जो एक डॉट असतो, ठीक आहे, म्हणजे जो एक लाईन असते ती आपली म्हणजे मोठी लाईन असते ती 5ची असते म्हणून हा 105 इथे येणार. मी इथे डॉट केलेला आहे रेड कलरचा, तुम्ही पाहू शकता, तुम्हाला दिसत असेल. आता हा डॉट आणि हे मी इथं जोडून घेणार आहे स्केलच्या मदतीने. ठीक आहे, इथं मी हा डॉट आणि ही लाईन इथं जॉईन करून गेली आहे. ठीक आहे, तर हा माझा जो पूर्ण अँगल आहे हा झाला माझा 105चा माझा पूर्ण कंप्लीट अँगल. आता याचं बायसेक्टर काढायसाठी मला चॉप घ्यावं लागेल. त्याच्यामध्ये 1 सेमीचं अंतर घ्यावं लागणार आहे. ठीक आहे, 1 सेमीचं अंतर घेतल्यानंतर मला जे काही आहे त्या 1 सेमीच्या अंतरमध्ये, ठीक आहे, याचं जे लोखंडी टोकं याच्यावर ठेवल्यानंतर मला एक छोटा वर्तुळ इथं ड्रॉ करायचं आहे. ठीक आहे, दोन्ही बाजूला माझे टच होतील तो वर्तुळ, दोन्ही बाजूला दोन्ही आंबला तसं वर्तुळ मला ड्रॉ केलेलं आहे. पाहू शकता इथे आणि इथे हा टच झालेला आहे. आता ह्या जो अंतर होता माझा तो थोडंसं मी अंतर काय केलं आहे, वाढवलेलं आहे. ठीक आहे, आता ह्या बाजूला जो वर्तुळ टच झालेला आहे त्याच्या ठिकाणी मी लोखंडी टोक ठेवणार आणि समोर एक आर्क कट करणार. ठीक आहे, पाहू शकता इथं ठेवून मी समोर एक आर्क कट केली, आर्क ड्रॉ केली. आता परत इथं लोखंडी टोक ठेवून म्हणजे या बाजूच्या जिथं आपला आर्क हा टच झाला आहे तिथं ठेवून त्याच्यासमोर परत मी एक आर्क कट करणार. इथं तर जॉईन झालं नाही आहे तर मग परत मी या बाजूला ठेवणार आणि हा परत मी आर्क असं जोडून घेणार आहे. ठीक आहे, तुम्ही पाहू शकता इथं आता माझे दोन्ही आर्क जे आहे ते तिथं जॉईन झालेलं आहे या बिंदूपाशी. इथं हा जो बिंदू आहे तुम्हाला रेड कलरचा दिसत असेल तिथं हा जॉईन झालेला आहे. तर हा जॉईन झालेला बिंदू आणि हा आपला कोन ह्याच्यातून मधून मी एक रेषा अशी ड्रॉ करून घेणार आहे. हाच आहे माझा या कोनाचं अँगल बायसेक्टर. ठीक आहे, आता नेक्स्ट कोन घेणार आहे मी 55चा. तर त्याच्यासाठी मी बेस घेणार आहे आता. ठीक आहे, त्याच्यासाठी सुद्धा मी परत बेस जो घेणार आहे तो 5चाच घेणार आहे. मी बेस परत 5चा घेते आहे. तुम्हाला तेवढं पाहिजे तेवढं बेस तुम्ही घेऊ शकता. मी 5चा बेस घेतलेला आहे, हा आपण लाईन सेगमेंट त्याचा. आणि आता मी अँगल जे घेणार आहे ते 55 घेणार आहे, 55 घेणार आहे. ठीक आहे, मी परत डी इथं घेते. आता या बाजूने मी काउंटिंग करणार आहे अँगलची. तर इथं 50 आहे. आता 50 नंतर जी मोठी 5 जी रेस असते ती आपला हा. ठीक आहे, हा 55 म्हणजे 55 आला. ठीक आहे, याला मी जोडून घेणार आहे आता स्केलच्या सहारे. इथं आपण पाहू शकता हे दोन्ही आपले असे कनेक्ट करायचे आपल्याला. जो बिंदू आपण घेतला आहे तो बिंदू आपल्या या अँगलच्या सरळ रेषेमध्ये आला पाहिजे. असे तुम्हाला रेषा ठेवून ते पूर्णतः जॉईन करून घ्यायचं आहे. तर हा आपला जो कोन आहे तो इथं मी काढून घेतलेला आहे. आता याचा अँगल बायसेक्टर मला काढायसाठी परत चॉप घ्यायचं. त्याच्यामध्ये 1 सेमी इतकं अंतर तुम्हाला घ्यायचं आहे. 1 सेमी अंतर घेतल्यानंतर जे आपले कोन तयार झाले त्याच्यावर लोखंडी टोक ठेवून एक असा अर्धा सर्कल तुम्हाला इथं ड्रॉ करायचं आहे. अर्धा सर्कल ड्रॉ केला 1 सेमी अंतर घेऊन. त्याच्यानंतर ह्या अंतरला तुम्हाला वाढवून घ्यायचं आहे. ठीक आहे, वाढवल्यानंतर आता लोखंडी टोक ही जी बाजू आहे या बाजूला जिथं आपला आर्क टच झाला आहे तिथं आपण ठेवणार आहे इथं आणि समोर एक आर्क मारणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ही जी खालची बाजू आहे जिथं आपला आर्क चाललेला आहे तिथे लोखंडी टोक ठेवून परत आपण आर्क मारणार आहे. ठीक आहे, इथं तुम्ही पाहू शकता. आता इथं पाहू शकता तुम्हाला हा पॉईंट इथं टच झालेला आहे, इथं आपल्याला टच झालेला दिसत आहे. तर याला स्केलच्या सहाऱ्याने आपण इथं आता जोडून घेणार आहोत. दोन्ही जे पॉईंट्स आहे आपले ते व्यवस्थित स्केलच्या सहारे व्यवस्थित निघेल असं पाहू शकता. तर हा झाला आपला याचा कोन दुभाजक अँगल बायसेक्टर. ठीक आहे, आपल्याला कोन दिला होता त्याचा अँगल बायसेक्टर हा इथं आपण काढलेला आहे. आता जो तिसरा आकृती आहे ती आपल्याला राईट अँगल ट्रायंगल आहे. तर त्याच्यासाठी इथं मी कोन परत जे आपला बेस आहे ते घेणार आहे. तर परत माझा जो बेस आहे मी 5 सेंटीमीटर्स घेणार आहे. माझा बेस इथं ड्रॉ करून रेडी आहे 5 सेंटीमीटरचा. आता मी अँगल या बाजूने घेणार आहे. ठीक आहे, 90चा अँगल. ठीक आहे, हा आपला 90 आहे इथे आला. आता याला आणि ह्या बिंदू आणि हा आपण असं सरळ जोडून घ्यायचं आहे आपल्याला. तर स्केलच्या सहारे जो पॉईंट होता तो पॉईंट आणि हे मी इथं जॉईन करून घेतलेलं आहे. आता या 90चा कोन आहे, हा आपला 90चा कोन आहे. तर याचं सुद्धा अँगल बायसेक्टर काढण्यासाठी मी चॉपमध्ये परत पहिल्यांदा 1 सेमीचं अंतर घेणार आणि एक हाफ सर्कल ड्रॉ करून घेणार. ठीक आहे, 1 सेमी अंतर घेऊन मी इथं
हाफ सर्कल पाहू शकता ड्रॉ केला आहे. आता या 1 सेमी अंतरला थोडंसं मी वाढवून घेणार आहे. आता हा हाफ सर्कल जिथं जिथं जॉईंट झाले दोन्ही साईडच्या बाजूवर साईडवर तिथं मी ठेवून परत समोर एक छोटासा आर्क कट करणार आहे, ड्रॉ करणार आहे. परत या बाजूला ठेवून परत एक आर्क करायचा. ठीक आहे, इथं पाहू शकता आपल्याला पॉईंट मिळालेला आहे हा वाला. ठीक आहे, तर हा पॉईंट आणि हा आपला जो 90 डिग्रीचा जो सेंटर पॉईंट आहे तो आपल्याला असं व्यवस्थितपणे जोडून घ्यायचा आहे. हा झाला आपला 90चा अँगल बायसेक्टर. ठीक आहे, अशा प्रकारे होता आपला क्वेश्चन नंबर 2 ज्याच्यामध्ये आपल्याला अँगल बायसेक्टर काढायचे होते. तिन्ही अँगल दिले असता. आपल्या पानावर आता आपण प्रश्न क्रमांक 3 यानी की 3. क्वेश्चन नंबर 3 जो की असा आहे, ड्रॉ अन ॲक्यूट अँगल अँड राईट अँगल ट्रायंगल, फाइंड द पॉईंट्स ऑफ कॉर्नर्स ऑफ द अँगल बायसेक्टर ऑफ इच ट्रायंगल, वेअर डू द पॉईंट ऑफ कॉन्करन्स लाईज. ठीक आहे, आपल्याला 2 ट्रायंगल काढायचे, एक ॲक्यूट अँगल ट्रायंगल आणि एक राईट अँगल ट्रायंगल. त्यांचे कॉन्करन्स पॉईंट आहे ते कुठं लाय करतात हे आपल्याला शोधायचं. ठीक आहे, तर पहिले आपण जो ॲक्यूट अँगल आहे तो काढून घेणार आहोत. त्याच्यासाठी बेस मी अंदाजे घेणार आहे. ठीक आहे, तर मी बेस घेते इथं 5 सेंटीमीटरचा, 5 सेंटीमीटरचा इथं मी बेस घेतलेला आहे. ठीक आहे, आता हा 5 सेंटीमीटरच्या बेसवर मी आता तो अँगल घेणार आहे. ठीक आहे, आता राईट अँगल ट्रायंगल, ॲक्यूट अँगल ट्रायंगल, ॲक्यूट अँगल ट्रायंगल म्हणजे नेमकं काय असतं याच्याबद्दल मी पहिलेच व्हिडिओ बनवलेला आहे, ते तुम्ही जाऊन पाहू शकता. ठीक आहे, तर त्या कोणत्या अँगलला काय म्हणतात ते तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही तो चांगल्या प्रकारे ते व्हिडिओ म्हणजे डायग्राम तुम्ही काढू शकता. ठीक आहे, इथं मी अँगल घेत आहे आता 100चा. इथं मी 100चा अँगल घेतलेला आहे. याला आता मी जोडून घेणार आहे या बाजूला. म्हणजे मला एक ट्रायंगल पहिल्यांदा इथं ड्रॉ करायचं होतं म्हणून मी ते इथं ट्रायंगल इथं बनवून घेते. इथं पाहू शकता मी इथं आपला जो फर्स्ट ट्रायंगल आहे तो इथं मी बनवलेला आहे. हा जो मी अँगल आहे तो घेतलेला आहे 100चा अँगल मी इथं घेतलेला आहे. ठीक आहे, आता याचं सर्व जे कोण आहे, ठीक आहे, सगळ्याच कोणाचं मला काय काढायचं आहे, बायसेक्टर काढायचं आहे. आणि त्याचा जो पॉईंट आहे, ठीक आहे, त्यांचं बायसेक्टर कुठं जॉईंट होतात, कुठं टच होतात ते मला पाहायचं आहे. ठीक आहे, तर 1 सेमी अंतरचं मी सर्वात प्रथम इथं हा जो अँगल आहे याचं मी 1 सेमीचं अंतरचं इथं सर्कल पहिल्यांदा इथं ड्रॉ करून घेणार आहे याच्यासाठी. ठीक आहे, इथे 1 सेमीचा मी सर्कल ड्रॉ केलेला आहे. आता याच्या अंतरला मी थोडंसं वाढवणार आहे. ठीक आहे, या बाजूला ठेवून समोर एक आर्क ड्रॉ करणार आहे. परत या बाजूला ठेवून मी एक आर्क इथं ड्रॉ करणार आहे. ठीक आहे, इथं मला पॉईंट मिळाला. आता याला मी स्केलच्या सहारे काय करणार आहे, जोडून घेणार आहे. इथं हा पॉईंट आणि हा पॉईंट मी इथं जोडणार आहे. ठीक आहे, म्हणजे एका अँगलचा मला अँगल बायसेक्टर इथं मिळालेला आहे. ठीक आहे, आता राहिलेल्या दोन्ही अँगलचा अँगल बायसेक्टर काढायचा आहे. परत मी 1 सेमीचं अंतर इथं घेणार. ठीक आहे, आता या अँगलचा अँगल बायसेक्टर काढायचं आहे मला म्हणून मी 1 सेमीचं सर्कल ड्रॉ केलेलं आहे, हाफ सर्कल. आता या 1 सेमी अंतरला मी वाढवणार. ठीक आहे, आता 1 सेमीचं अंतर वाढवलं आहे. याच्या समोर एक मी आर्क इथं ड्रॉ करणार आहे. परत इकडल्या बाजूला ठेवून सुद्धा मी एक आर्क इथं ड्रॉ करणार आहे. ठीक आहे, बाहेरच्या बाजूला टच होत आहे तर थोडं आर्क वाढून घेऊ. तर पहा इथं हा टच झालेला आहे. ठीक आहे, तर हा पॉईंट आणि हा पॉईंट मला आता स्केलच्या सहारे काय करायचं आहे, जोडून घ्यायचं आहे. व्यवस्थित तुम्हाला पॉईंट आर्क टच होत असेल त्याच पॉईंटमधून तुम्हाला जॉईन करायचं आहे, त्याला जोडायचं आहे. ठीक आहे, नाही तर तुमची आकृती ती चुकू शकते. जर तुम्ही माप चुकवले, जर तुमचं आर्क काढताना थोडंसं बी जर तुमच्याच्यानं झाली तर ती आकृती पूर्णतः बिघडू शकते, खराब होऊ शकते. तर व्यवस्थित माप घेऊन पहा. मी 1 सेमीचं अंतर इथं घेतलेलं आहे. ठीक आहे, परत एक हाफ सर्कल इथं मी ड्रॉ करणार आहे. आता त्याच्यानंतर या 1 सेमीच्या अंतरला मी हलवणार आहे. ठीक आहे, आता हा समोर मी या बाजूला आर्क कट केलेला आहे, ड्रॉ केलेला आहे. त्याच्यानंतर या पॉईंटवर ठेवून परत या बाजूला. ठीक आहे, आता इथं पॉईंट टच झालेलं आहे आपले. ठीक आहे, तर तुम्हाला आता थोडंसं याच्यानं दिसणार नाही, पण तुम्ही ज्यावेळेस आकृती काढता तुम्हाला ते स्लाइडली म्हणजे थोडेसे टच झालेले दिसतील. तर या बाजूला सुद्धा मी काय करणार आहे, इथं जोडून घेणार आहे आता. ठीक आहे, आता पाहू शकता इथं तिन्ही पॉईंट काय झाले, इथं आतमधल्या बाजूला इथं टच झालेले आहे, मिटले जॉईंट झालेले आहे. म्हणजे तिन्ही अँगल बायसेक्टर आहे. तर आपल्याला या पॉईंटला ते जॉईंट झालेले आहे, म्हणजे यांचा कॉर्नर्स पॉईंट जो आहे तो हा आतमधल्या साईड येत आहे. म्हणून आपण म्हणणार की जो आपला ॲक्यूट अँगल ट्रायंगल आहे, ठीक आहे, त्याचा जे पॉईंट आहे तो कुठं मिळतो आपल्याला, इनसाइड द ट्रायंगल मिळत आहे. ठीक आहे, आता आपण राईट अँगल ट्रायंगल करून पाहू. त्याचा जो आपला ॲक्युरेशन पॉईंट आहे तो कुठं मिळतो ते आपण पाहणार आहोत. त्याच्यासाठी परत मी एक बेस घेणार. 5 सेमीचा मी इथं बेस घेत आहे परत. ठीक आहे, 5 सेंटीमीटरचा मी इथं बेस घेते पहिल्यांदा. तो हा माझा 5 सेंटीमीटरचा बेस. त्याच्यावर मला 90चा अँगल घ्यायचा आहे. 90 डिग्रीचा माझा अँगल राहणार आहे, कारण की राईट अँगल ट्रायंगल म्हटलं आहे तर 90 डिग्री घ्यावंच लागणार आहे मला. ठीक आहे, तर याला मी आता जोडून घेणार आहे आणि याचा मी ट्रायंगल बनवून घेणार आहे. तर हा झाला माझा राईट अँगल ट्रायंगल तयार. आता हा जो राईट अँगल ट्रायंगल तयार झाला आहे याच्यात तिन्ही कोणाचं मला परत काय करावं लागणार आहे, अँगल बायसेक्टर. ठीक आहे, प्रत्येक अँगलचा अँगल बायसेक्टरसाठी मी 1 सेमीचं अंतरचं पहिले सर्कल ड्रॉ करून घेते. चला तिन्ही याच्यासाठी 1 सेमीचं अंतरचं घेऊन मी सर्कल ड्रॉ करून घेते. ठीक आहे, म्हणजे मला परत घ्यायची जरूरत नाही पडणार. ठीक आहे, तिन्ही सर्कल मी
ड्रॉ केले. तिन्ही अँगलला 1-1 सेमीचे. आता हे 1 सेमी अंतर मी वाढवलेलं आहे. तुम्ही अंदाजे आपल्या मनाने हा 1 सेमीचं अंतर वाढवू शकता. ठीक आहे, मी एवढं वाढवलेलं आहे. ठीक आहे, अंदाजेच माप आहे. त्याच्यानंतर परत हा मी आर्क इथं ठेवून मी आर्क या बाजूला ड्रॉ केला. आता या पॉईंटला ठेवायचं आहे आणि आर्क ड्रॉ करायचं आहे. ठीक आहे, पाहू शकता हा इथं पॉईंट मिळालेला आहे आपल्याला. याला आता स्केलच्या सहाय्याने आता आपण जोडून घेऊया. हा पॉईंट आणि हा पॉईंट आपण इथं स्केलनं जोडून घेणार आहे. आला. आता हा जो पॉईंट आहे, ठीक आहे, म्हणजे हा आर्क आपण याचं अँगल बायसेक्टर कसं काढणार आहोत. तर इथं हा लोखंडी ठोक या बाजूला ठेवून आपण आर्क केली ड्रॉ. त्याच्यानंतर हा बाजूला ठेवायचा आहे आपल्याला लोखंडी टोक चॉपचा. ठीक आहे, आणि आर्क ड्रॉ करायची आहे. ही टच नसेल होत तर तुम्हाला बाजू बदलावं लागणार आहे. ठीक आहे, आता टच झालेली आहे. ठीक आहे, इथं आपला हा पॉईंट मिळालेला आहे. याला आणि याला आता आपल्याला जोडून घ्यायचं आहे. जोडून घेतलं. आता हा कोण राहिला आपला, याचा पण सुद्धा आपण सेम अंतर घेऊन आपण करणार आहोत. पहिले तर या बाजूला आपण लोखंडी टोक ठेवला चॉपचा आणि आर्क आपण ड्रॉ केली. आता खालच्या बाजूला ठेवणार आपण. ठीक आहे, आणि आर्क परत आपण ड्रॉ करणार. इथं पॉईंट आपला जॉईन झालेला आहे. ठीक आहे, तर या पॉईंटला आणि या पॉईंटला आपण आता जोडून घेणार आहोत. हा पॉईंट आणि हा पॉईंट मला जोडून घ्यायचं आहे. ठीक आहे, पाहू शकता याचा पण जो आपला पॉईंट होय तो कुठं आलेला आहे. तर आपला जो आपला जो ट्रायंगल आहे ट्रायंगलच्या आतमध्येच आलेला आहे. म्हणजे आपले हे जे अँगल बायसेक्टर येतात ते मॅक्झिमम आपलं ते कोणतेही ट्रायंगल असो तो कशामध्ये येतो तर आपल्या जे काही ट्रायंगल असेल ते ट्रायंगलच्या आतमध्येच येतात. ज्यावेळेस आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर काढू त्यावेळेस जे काही आपले बायसेक्ट केलेले साईड असतात त्यांचा जो पॉईंट असतो तो कदाचित आपल्या हायपोटेन्युअस साईडवर किंवा त्या ट्रायंगलच्या बाहेर येऊ शकतो किंवा ट्रायंगलच्या आतमध्ये येऊ शकते. हे परपेंडिक्युलरच्या वेळेस होतं. पण हे ज्यावेळेस आपण अँगल बायसेक्टर काढतो त्यावेळेस त्याचे तिन्ही पॉईंट हे आपल्याला जे काही आपले ट्रायंगल असतील ट्रायंगलच्या आतमध्येच मिळतात. पाहूया प्रश्न क्रमांक 4. क्वेश्चन नंबर 4 पाहू शकता. इथं आता आपल्याला राईट अँगल ट्रायंगल काढायचा आणि त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आणि त्याचा जो पॉईंट आहे, ठीक आहे, एक्वेशन पॉईंट तो कुठं लाय होतो तो आपण पाहायचा आहे. तर इथं चला मी बेस घेते आता. ठीक आहे, ते घेणार आहे मी 5 सेंटीमीटरचा मी इथं बेस घेणार आहे. परत तुम्ही आपल्या मनाने बेस घेऊ शकता. ठीक आहे, कमी जास्त तुम्हाला जेवढं लागतं. ठीक आहे, मी 5 सेंटीमीटरचा बेस घेतलेला आहे. आता इथं अँगल ड्रॉ करून घ्यायचं आहे आपल्याला 90 डिग्रीचा, कारण की आपल्याला राईट अँगल ट्रायंगल म्हटलेलं आहे त्यांनी. तर इथं मी 90 डिग्रीचा अँगल इथं ड्रॉ करून घेणार आहे. आता हा माझा 90 डिग्रीचा इथं, ठीक आहे, अँगल ड्रॉ झालेला आहे. ठीक आहे, मी ह्याला ट्रायंगलला कंप्लीट पण करून घेते. हा माझा राईट अँगल ट्रायंगल इथं ड्रॉ झालेला आहे. आता याचं मला काय काढायचं आहे, परपेंडिक्युलर बायसेक्टर, म्हणजे जो आपला साईड आहे त्यांच्या परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायसाठी आपल्याला काय करावं लागतं. हे जे काही हे असेल आपले लाईन सेगमेंट त्याच्यापेक्षा हाफपेक्षा अंतर आपल्याला घ्यावं लागणार आहे. ठीक आहे, हाफपेक्षा जास्त अंतर मी तर घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता हाफपेक्षा जास्त अंतर आहे. तर एक आर्क वरच्या बाजूनं, एक आर्क खालच्या बाजूनं. परत आपल्या लाईन सेगमेंटच्या दुसऱ्या टोकाला हा चॉप ठेवायचा, अंतर न हलवता. वरच्या बाजूने एक आर्क, खालच्या बाजूने एक आर्क. ठीक आहे, आता ह्याला जे आपल्याला ते जॉईन करून घ्यायचं, जे आपल्याला कनेक्ट झालेलं आहे दोन्ही आर्क आपल्याला व्यवस्थित स्केलच्या मदतीनं. ठीक आहे, आता आपण इथं जॉईन करून घेणार आहोत. ठीक आहे, इथं आपली जॉईन झाली. या बाजूचा परपेंडिक्युलर मिळाला. आता आपण या बाजूचं परपेंडिक्युलर काढणार आहोत. ठीक आहे, परत आपण चॉप एका बाजूला ठेवणार. अर्ध्यापेक्षा जास्त अंतर आहेच आपल्याकडे. एक आर्क या बाजूनं. ठीक आहे, एक आर्क ट्रायंगलच्या बाहेरच्या बाजूनं. परत इथं ठेवून, ठीक आहे, आर्क बाजूनं बाहेर. ठीक आहे, या बाजूला ठेवून परत ही इकडे. ठीक आहे, याला आपण व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे आपल्याला. इथं ही जॉईन नाही झाली आहे तर याला परत आपल्याला असं पूर्णतः कंप्लीट जॉईन करायचे. पाहू शकता इथं आपल्याला मिळालेलं आहे दोन्ही पॉईंट. तर या दोन्ही पॉईंटला आपल्याला इथं व्यवस्थित जोडायचं आहे. हे मी इथं जोडून घेणार आहे. ठीक आहे, हे झालं या बाजूचं परपेंडिक्युलर. आता ही जी आपली हायपोटेन्युअस साईड आहे त्याचा आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचं आहे. ठीक आहे, परत हाफपेक्षा जास्त अंतर मी इथं घेतलेलं आहे. ही एक आर्क. ठीक आहे, त्याच्यानंतर बाहेरच्या बाजूनं माझी एक आर्क येणार आहे, इथे आलेली आहे. परत वरच्या बाजूला आपण लोखंडी ठोक ठेवणार. हे इथे आर्क मारणार आणि ही बाहेरच्या बाजूनं. ठीक आहे, इथे जॉईन नाही झाली म्हणून परत आपण इथं ठेवणार आणि याला कंप्लीट जॉईन करू. हे आणि हे 2 पॉईंट मिळाले, यांना आता आपल्याला स्केलच्या मदतीनं जोडायचे.
ठीक आहे. हे मी स्केलच्या मदतीनं जोडलेलं आहे. आता तुम्ही पाहू शकता हे जे तिन्ही पॉईंट आहे, ठीक आहे, इथं जॉईंट होत आहे. म्हणजे जी आपली हायपोटेनियस साईड आहे त्या हायपोटेनियस साईडवर काय मिळत आहे मला, तो पॉईंट मिळत आहे. म्हणजे आपलं मी पहिलेच म्हटलं होतं की परपेंडिक्युलर बायसेक्टर ज्यावेळेस आपण काढतो एकतर ते हायपोटेनियस साईडवर किंवा एकतर ट्रायंगलच्या आतमध्ये किंवा ट्रायंगलच्या बाहेर अशा 3 प्रकारे आपल्याला मिळतात. ठीक आहे. आणि ही संपूर्ण माहिती तुम्हाला परत 10 क्लासमध्ये वापरण्यात येणार. याच्यावर तुम्हाला क्वेश्चन थेरम वगैरे सुद्धा असतात तुम्ही 10th क्लासमध्ये गेल्यानंतर. ठीक आहे. हा झाला आपला चौथा पॉईंट. त्याच्यामध्ये आपल्याला विचारलं होतं की आपला जो हा पॉईंट आहे, ठीक आहे, तो नेमका आपल्याला कुठं ड्रॉ करायचं, म्हणजे कुठं नेमका तो रेडी होतो, तयार होतो. तर आपल्याला आन्सरमध्ये लिहायचं आहे की जो आपला पॉईंट आहे, ठीक आहे, कोणता पॉईंट, द पॉईंट ऑफ कॉन्सरन्स lie on the hypotenuse side of triangle. ठीक आहे. ट्रायंगलच्या त्या साईडवर आपल्याला हा पॉईंट आपल्याला मिळतो. हे आपल्याला आन्सरमध्ये सुद्धा लिहायचं आहे. आता पाहूया 5th नंबरचा क्वेश्चन. हा 5th नंबरचा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये 3 लोक दिले आपल्याला, मिथिली, शीला आणि अजय. ते 3 आपले जे सिटी आहे ते सिटीच्या 3 डिफरंट प्लेसवर राहतात. ठीक आहे. हा घर असेल आपल्या मिथिलीचा, हा शीलाचा आणि हा अजयचा. ठीक आहे. असे 3 आपल्या सिटीच्या डिफरंट प्लेसवर राहतात. पण यांच्या घरापासून जी टॉय शॉप आहे, ठीक आहे, ती टॉय शॉप जी आहे ती इक्वी डिस्टन्सवर आहे. काय म्हटलं आहे त्यांनी, इक्वी डिस्टन्सवर आहे. ठीक आहे. आणि हा इक्वी डिस्टन्स म्हणजे काय, तर त्यांचं जे काही अंतर असेल, ठीक आहे, म्हणजे त्या तिन्ही बाजूचा तो सारखा येणार आहे. याच्यासाठी आपल्याला काय काढावं लागणार आहे, इथं परपेंडिक्युलर बायसेक्टर काढावं लागणार आहे. आपल्या ज्या ते ट्रायंगल ड्रॉ केले आपण त्या ट्रायंगलचं. ठीक आहे. तर परपेंडिक्युलर बायसेक्टर काढण्यासाठी परत तीच प्रोसिजर आपली घ्यायची. ठीक आहे. जी काही लाईन सेगमेंट असेल आपला ट्रायंगलचा त्याच्यापेक्षा अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं. ठीक आहे. वरच्या बाजूनं आर्क, खालच्या बाजूनं आर्क. ठीक आहे. परत ए वर ठेवून आपण वरच्या बाजूनं आर्क आणि खालच्या बाजूनं आर्क. ठीक आहे. आता ही आपण जे जोडून घेणार आहोत इथं आपण, म्हणजे आपलं जे पहिलं जे लाईन सेगमेंट होतं ट्रायंगलचं त्याच्यासाठी म्हणजे पहिली साईडसाठी आपण इथं परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ केलेलं आहे. नेक्स्ट आपण जे एम ए बाजू आहे त्याच्यासाठी आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर काढू. ठीक आहे. बाहेरच्या बाजूनं आर्क. ठीक आहे. ट्रायंगलच्या आतमध्ये आर्क. ठीक आहे. एम वर ठेवून परत आपलं बाहेरच्या बाजूनं आपल्याला काय करायचे, आर्क मारायचे. त्याच्यानंतर इथे, ठीक आहे, इथं जॉईन नाही झालं आहे आपला पॉईंट, तर म्हणून आपण याला परत ए वर ठेवून याला जॉईन करून घ्यायचं. ठीक आहे. आता जॉईन झालेला आहे. आता याला आणि ह्या पॉईंटला काय करायचं आहे, आपल्याला कनेक्ट करून घ्यायचं आहे, जोडून घ्यायचं आहे. म्हणजे आपलं जे नेक्स्ट बाजू आहे ट्रायंगलची त्याच्यासाठी पण ड्रॉ झालेलं आहे. आता आपली ही जी बाजू आहे या बाजूसाठी सेम आपल्याला परत अंतर आपल्याला ॲडजस्ट करून आपल्याला आर्क कट करायचे इकडल्या बाजूनं आणि ट्रायंगलच्या बाहेरच्या बाजूनं आपण आर्क ड्रॉ केलेली आहे. एम पॉईंटवर ठेवून परत आपण आर्कला आपण इकडल्या बाजूने ड्रॉ करणार, म्हणजे ट्रायंगलच्या बाहेर आणि ट्रायंगलच्या आतमध्ये. ठीक आहे. आता इथं परत 2 पॉईंट आपल्याला मिळाले. परत स्केलच्या सहारे आपण ह्यात हे जोडून घ्यायचं आहे आपल्याला इथं. ठीक आहे. ट्रायंगल तुम्ही तुमच्या मनाने घेऊ शकता, मेजरमेंट आपल्या मनाने घ्यायचे आहे आपल्याला. ठीक आहे. आता हे झालं. आता आपलं ट्रायंगल ड्रॉ करून. ठीक आहे. आता पाहू शकता हा जो पॉईंट आहे, ठीक आहे, हा जो आलेला जो पॉईंट असेल, ठीक आहे, हा असेल आपला टॉय शॉप. काय असेल, ही आपली टॉय शॉप असेल. या तिघांच्या घरापासून त्याचं जे काही डिस्टन्स असेल, म्हणजे हा एवढा डिस्टन्स, त्याच्यानंतर हा एवढा डिस्टन्स आणि त्याच्यानंतरचा हा वाला जो काही डिस्टन्स आहे तो डिस्टन्स. ठीक आहे. हे तिन्ही डिस्टन्स कसं असणार आहे, सेम असणार आहे, इक्वल असणार आहे. ठीक आहे. तर हा झाला आपलं जे 5th नंबरचा क्वेश्चन आहे त्याच्यासाठी ही आपली झाली डायग्राम. ठीक आहे. आणि आन्सरमध्ये काय शकतो की हा जी टॉय शॉप आहे ही ट्रायंगलच्या आतमध्ये आहे आणि तिघांच्या घरापासून त्याचे डिस्टन्स कसं दिलं आहे ते आपल्याला ऑलरेडी क्वेश्चनमध्ये दिलं आहे. इक्वी डिस्टन्सवर आपल्याला हे दिलेलं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे होतं तुमचं संपूर्ण म्हणजे काही 7th क्लासचा जो आपला प्रॉब्लेम सेट होता, प्रॅक्टिस सेट होता फर्स्ट, त्याचं संपूर्ण विश्लेषण. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये.